इश्यू ऑफ बोनस शेअर्स. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण थेरॉटिकल कन्सेप्ट समजून घेतली की बोनस शेअर इश्यू करण्यासाठी टर्म्स कंडिशन काय आहे. त्याच्यानंतर फुल्ली पेड बोनस शेअर्स, पार्टली पेड बोनस शेअर्स असतील तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या एंट्रीज आपल्याला करायच्या, अकाउंटिंग एंट्रीज त्या पण आपण लिहून घेतल्या. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाणार. ठीक आहे. आधी आपण जो फ्री रिझर्व यूज करणार आहे बोनस इश्यू करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण कॅपिटल रिडम्पशन रिझर्व, सिक्युरिटी प्रीमियम, कॅपिटल रिझर्व, जनरल रिझर्व, ऑर्डर रिझर्व, ठीक आहे, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स याप्रमाणे जे पण प्रॉब्लेम्स मध्ये रिझर्व अवेलेबल असतील ते आपण यूज करणार. मग समजा प्रॉब्लेम मध्ये सर्वच प्रकारचे रिझर्व अवेलेबल असतील, हे 4-5 रिझर्व अवेलेबल असतील, तर मग आधी कोणता रिझर्व यूज करणार. तर त्याच्यासाठी फक्त लॉजिक लक्षात ठेवा की जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शेवटी यूज करायचे. त्याच्या आधी जे बाकीचे रिझर्व आहे ते यूज करून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, समजा प्रॉब्लेम्स मध्ये 4-5 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्व अवेलेबल आहे. त्या रिझर्वचा वापर तुम्ही बोनस शेअर इश्यू करण्यासाठी करताय. ठीक आहे. मग आता जो रिझर्व तुम्हाला दिलाय 4-5 वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यापैकी कोणता रिझर्व आधी वापरायचा, कोणता रिझर्व नंतर वापरायचा. तर सिंपल एक लॉजिक लक्षात ठेवा की जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे ना हे शेवटून वापरायचे. याचा आधी बाकीचे जे रिमेनिंग रिझर्व आहे ते यूज करून घ्यायचे आणि नंतर मग जनरल रिझर्व आणि सर्वात शेवटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या रिझर्वचा वापर करायचा. जसं कॅपिटल रिडम्पशन रिझर्व आहे, सिक्युरिटी प्रीमियम आहे, जनरल रिझर्व आहे आणि नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा वापर करायचा. याच्यामध्ये पण एक रूल लक्षात ठेवायचा आहे, जर फुल्ली पेड शेअर असेल तर तुम्ही कॅपिटल रिडम्पशन रिझर्व आणि सिक्युरिटी प्रीमियमचा वापर करता येईल. फुल्ली पेड शेअर्स असतील आणि फुल्ली पेड शेअर्सला जर तुम्ही बोनस शेअर्स देत असाल तर मग तुम्हाला कॅपिटल रिडम्पशन रिझर्व आणि सिक्युरिटी प्रीमियम यूज करता येते. पण जर पार्टली पेड शेअर्स असतील आणि त्या पार्टली पेड शेअरचं कन्व्हर्शन जर फुल्ली पेड मध्ये करत असाल तर मग तुम्हाला CRR आणि सिक्युरिटी प्रीमियम याचा यूज करता येणार नाही. पुन्हा एकदा सांगतो, व्यवस्थित ऐका. बघा, फुल्ली पेड शेअर्स असतील आणि फुल्ली पेड शेअर्सला तुम्ही बोनस शेअर्स देत असाल तर तुम्हाला रिझर्व वापरता येईल. हा रिझर्व तुम्हाला वापरता येईल. फक्त याच्यामध्ये ऍसेट रिव्हॅल्युएशन करून जो रिझर्व आहे त्याचा वापर करता येत नाही. ऍसेट्स रिव्हॅल्युएशन करून जो रिझर्व क्रिएट झालेला आहे त्याचा यूज करता येत नाही. बोनस देण्यासाठी ऍसेट्स रिव्हॅल्युएशन करून जो रिझर्व क्रिएट झालेला आहे त्याचा वापर होत नाही. बाकी सर्व रिझर्वचा वापर करता येतो फुल्ली पेडच्या केसमध्ये. आणि पार्टली पेडच्या केसमध्ये जर पार्टली पेडचं कन्व्हर्शन फुल्ली पेड मध्ये करताय तर कॅपिटल रिडम्पशन रिझर्व आणि सिक्युरिटी प्रीमियम हे दोन रिझर्व यूज होत नाही. पार्टली पेडचं कन्व्हर्शन फुल्ली पेड मध्ये करताना तुम्हाला कॅपिटल रिडम्पशन रिझर्व आणि सिक्युरिटी प्रीमियम हे दोन रिझर्वचा वापर करता येणार नाही. बाकी सर्व रिझर्वचा वापर करता येईल. 3 गोष्टी लक्षात ठेवणार. पहिली गोष्ट, फुल्ली पेड शेअर्सला बोनस शेअर देताय तर रिझर्वचा वापर तुम्ही करू शकता. ठीक आहे. फक्त ऍसेट्स रिव्हॅल्युएशन करून जो रिझर्व क्रिएट झालेला आहे, ऍसेट्स रिव्हॅल्युएशन केल्यानंतर जो फंड क्रिएट झालेला आहे त्याचा युटिलाइज होत नाही, त्याचा वापर होत नाही. ठीक आहे. आणि फुल्ली पेड पार्टली पेडचं कन्व्हर्शन फुल्ली पेड मध्ये कराल तर काय लक्षात ठेवायचंय, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व आणि सिक्युरिटी प्रीमियम हे दोन सोडून बाकी रिझर्वचा तुम्ही वापर करू शकता. ठीक आहे. चला, आणि क्रम लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यांचा क्रम शेवटी असेल. याचा आधी बाकीचे ऑर्डर जे रिझर्व आहे ते युटिलाइज करून घ्यायचे. ठीक आहे. प्रॉब्लेम मध्ये बघा, प्रॉब्लेम नंबर 1, पहिला प्रॉब्लेम. A had paid up share capital of ₹4 lakh. A had paid up share capital of ₹4 lakh in 40,000 equity share of ₹10 each. म्हणजे ए कंपनीकडे 40,000 इक्विटी शेअर आहे, 10 रुपयाचा एक, याप्रमाणे कंपनीकडे 4 लाखाचं कॅपिटल आहे. ठीक आहे. 40,000 शेअर्स आहे, 10 रुपयाला एक प्रमाणे, 40,000 इक्विटी शेअर ऑफ ₹10 each. There was a general reserve of ₹3 lakh.
कंपनीकडे 3 लाख रुपये जनरल रिझर्व्हचा बॅलन्स आहे. कंपनीकडे 3 लाख रुपये बॅलन्स पडून आहे. कशाचा? जनरल रिझर्व्हचा. द कंपनी डिसाइडेड टू मेक अ बोनस इश्यू ऑफ 1 fully paid equity share of ₹10 at par for every 4 shares held. बघा काय दिलंय? द कंपनी डिसाइडेड टू मेक अ बोनस इश्यू ऑफ 1 fully paid equity share. 1 fully paid equity share of ₹10 at par म्हणजे नो प्रीमियम नो डिस्काउंट. म्हणजे कंपनीने एक बोनस शेअर दिलेला आहे 10 रुपयाला 10 रुपये प्रमाणे फॉर एव्हरी 4 शेअर्स हेल्ड. म्हणजे प्रत्येक 4 शेअर्स वरती कंपनीने एक बोनस शेअर दिलेला आहे. आता कंपनीचे टोटल इक्विटी शेअर्स किती आहे? 40,000. प्रत्येक 4 शेअर्सवर म्हणजे 4 शेअर असेल तर कंपनी एक शेअर देते. 4 वरती एक शेअर तर कंपनीचे एकूण नंबर ऑफ शेअर्स किती आहे? 40,000. तर 40,000 वर किती बोनस शेअर देणार? मग 40,000 डिवाइडेड बाय 4 गुणिले 1 बरोबर किती? 10,000. म्हणजे कंपनी 10,000 शेअर्स बोनस शेअर इश्यू करते आणि एक बोनस शेअर कितीला द्यायचा आहे? 10 रुपयाचा. मग 10,000 शेअर 10 रुपये प्रमाणे कंपनी 1 लाख रुपये किमतीचे बोनस शेअर देते. कंपनी कितीचे बोनस शेअर देते? 1 लाख रुपये किमतीचे कंपनी काय करते? बोनस शेअर देते. म्हणजे 1 लाखाचे बोनस शेअर कंपनीने सँक्शन केले. मग त्याच्यासाठी कंपनीकडे कोणता रिझर्व्ह आहे? जनरल रिझर्व्ह आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये दोनच एंट्री होतील. आता या प्रॉब्लेम मध्ये फुल्ली पेड शेअर्स आहे ना, फुल्ली पेड अप शेअर आहे. म्हणजे कंपनीचे जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहे आणि कंपनीकडे जे कॅपिटल आहे ते फुल्ली पेड अप कॅपिटल आहे. म्हणून इथे फक्त दोनच एंट्री करायचं आहे. जनरल रिझर्व्ह मधून काय केलं? 1 लाख रुपये जनरल रिझर्व्ह मधून 1 लाख रुपये अगोदर बोनस शेअर सँक्शन करा. जनरल रिझर्व्ह हा प्रॉफिट आहे, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट. प्रॉफिटचा बॅलन्स हा क्रेडिट असतो. मग हा जीआरचा बॅलन्स क्रेडिट आहे. तर याच्यामधून तुम्ही 1 लाख रुपये यूज करताय म्हणजे जीआरचा बॅलन्स कमी होईल. म्हणून जनरल रिझर्व्ह अकाउंटला काय करणार? डेबिट करणार. तर एंट्री काय करणार? जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू बोनस टू शेअर होल्डर अकाउंट 1 लाख रुपये. पहिली एंट्री समजली. आणि त्याच्यानंतर 1 लाख शेअर त्यांना देऊन टाका. 1 लाखाचे शेअर देऊन टाका. म्हणजे एंट्री काय करणार? बोनस टू शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. दोनच एंट्री करायचं. समजलं? या दोन एंट्री कशा करणार? कॅल्क्युलेशन समजलं? कंपनीने काय केलंय? एक फुल्ली पेड इक्विटी शेअर दिलाय 10 रुपयाप्रमाणे ऍट पार फॉर एव्हरी 4 शेअर आहे. प्रत्येक 4 शेअर्स वरती. मग कंपनी किती एकूण इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे? 4 लाख. नंबर ऑफ शेअर किती आहे? 40,000. मग कंपनीकडे 40,000 शेअर आहे ना. आणि बोनस शेअर कसा दिलाय? प्रत्येक 4 शेअर्स वरती कंपनीने एक बोनस शेअर दिलाय. 4 शेअर्स वरती एक बोनस शेअर्स बरोबर. तर कंपनीकडे नंबर ऑफ शेअर्स किती आहे? 40,000. तर कंपनीने किती बोनस शेअर दिले असतील? म्हणजे 40,000 वरती लिहा 40,000 डिवाइडेड बाय 4 गुणिले 1 40,000 मल्टिप्लाय बाय 4 इंटू 1 म्हणजे टोटल नंबर ऑफ शेअर्स किती आले? 10,000. 10,000 बोनस शेअर कंपनीने इश्यू केले. एका शेअरची किंमत 10 रुपये म्हणजे 1 लाखाचे बोनस शेअर्स कंपनीने इश्यू केले. ठीक आहे. तर जनरल रिझर्व्ह मधून अगोदर 1 लाखाचे बोनस शेअर सँक्शन करा. एंट्री काय करणार? जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू बोनस टू शेअर होल्डर अकाउंट आणि शेअर इश्यू करा. बोनस शेअर शेअर होल्डर लोकांना बोनस शेअर देऊन टाका. ते रिसिव्हर आहे. डेबिट द रिसिव्हर म्हणून शेअर होल्डर अकाउंटला डेबिट करा. बोनस टू शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. सिंपल.